शेअर बाजाराबाबतचं भाकीत अमित शहांना भोवणार इंडिया आघाडीचे नेते, सेबीकडे करणार तक्रार। ओबीसी नेते मराठा समाजाबाबत विष ओकतायत, मनोज रांगेंचा हल्लाबोल, काहीही झालं तरी ओबीसी मधूनच आरक्षण घेणार, मनोज रांगे पाटलांचा निर्धार। भाजप आमदारांना माहितीमध्ये अजित पवार नकोसे, अजित पवारांना सोबत घेतल्यानं लोकसभेत फटका बसल्याचं आमदारांचं मत, सूत्रांची लोकशाहीला माहिती। राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार आठवड्याभरात होण्याची शक्यता, मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री फडणवीस यांची रात्री वर्षावर विस्ताराबाबत खलबतं। कोल्हापुरात आज शक्तीपीठ महामार्गाविरोधात मोर्चा करणाऱ्या प्रमुख पदाधिकाऱ्यांना पोलिसांची नोटीस। राज्यशास्त्राचं 11वीचं पुस्तकही वादात, मतपेढीचं राजकारण प्रकरणामध्ये अल्पसंख्याकांच्या तुष्टीकरणाशी संबंध जोडल्यानं वाद। मैतेई कुकी समाजाबरोबर लवकरच चर्चा करणार, मोहन भागवत यांनी कान टोचल्यानंतर मणिपूरबाबत केंद्र सरकारचं एक पाऊल पुढे। राहुल गांधी लोकसभेचे विरोधी पक्षनेतेपद स्वीकारणार नाही, शैलजा कुमारी, मनीष तिवारी आणि गौरव गोगोईंच्या नावांची चर्चा। राज्यात मृग नक्षत्रामध्ये सरासरीच्या 10% जास्त पाऊस, सोलापूर जिल्ह्यात सर्वाधिक तर नंदुरबारमध्ये कमी पावसाची नोंद। दिल्लीतील पाणी टंचाईचा महाराष्ट्र सदनालाही फटका, नवनियुक्त केंद्रीय मंत्र्यांच्या भेटीवेळी बाहेरून पाण्याच्या बाटल्या आणण्याची वेळ। पुणे बंगलोर राष्ट्रीय महामार्गावर पाणी पुरवठा करणाऱ्या जलवाहिनीला मोठी गळती, हजारो लिटर पाणी वाया, राष्ट्रीय महामार्गावर वाहनधारकांची कसरत। बाळासाहेब दोडतले विधिमंडळाचं अधिवेशन सुरू होताच चौंडीमध्ये करणार उपोषण, सरकार समाजाची फसवणूक करत असल्याचा आरोप, तर राज्य सरकारच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता। भाजपच्या शिष्टमंडळाच्या अहवालामध्ये आमदार रणजितसिंह मोहिते पाटलांच्या निलंबनाची मागणी, माढा लोकसभेत महायुती धर्म न पाळल्याचा आरोप। धाराशिवचे खासदार ओमराजेंचे बॅनर फाडल्यानं शिवसेना कार्यकर्ते आक्रमक, सोलापूरच्या बार्शी तालुक्यातील घटना। मुंबई पदवीधर मतदारसंघासाठी विनोद तावडे मैदानात, तावडे राज्यात सक्रिय, तर भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस म्हणून विनोद तावडेंकडून युवा मोर्चाला कानमंत्र। येरवडा मध्यवर्ती कारागृहातच कैद्यांमध्ये हाणामारी, दुखापत झालेला आरोपी हा चोरी आणि मोक्काच्या प्रकरणामध्ये अटकेत, तर पोटाला गंभीर दुखापत झाल्यानं ससून रुग्णालयात केलं भरती। पुणे शहरातील नरे परिसरातील खाडेवाडीमध्ये गोडाऊनवर छापा, तब्बल 1,39,00,000 गुटखा जप्त। पुण्यातील आणखी 68 बार आणि पबचे परवाने रद्द, तर 77 पब आणि बार चालकांना नोटीस, वेळेचं बंधन आणि नियमांचं पालन करण्याचे आदेश। वर्धापन दिनानिमित्त शिवसेनेकडून मातोश्री परिसरात बॅनरबाजी, बाळासाहेबांचा महाराष्ट्र हिंदुत्व रक्षणाचा अशा आशयाचे बॅनर। विधान परिषद निवडणुकीमुळे 3 दिवस ड्राय डे, हॉटेल आणि बार मालक या निर्णयाविरोधात कोर्टात धाव घेणार। राज्यात उद्यापासून पोलीस भरती प्रक्रिया सुरू होणार, एकूण 17,000 पदांसाठी 17,76,000 अर्ज आल्याची माहिती। पोलीस भरतीमध्ये अर्ज केलेल्या उमेदवारांना दिलासा, एकाच दिवशी मैदानी चाचणी असलेल्या उमेदवारांना पुन्हा संधी मिळणार, 4 दिवसांच्या अंतरानं पुन्हा मैदानी चाचणी देता येणार। नाशिक जिल्ह्यातील काही भागामध्ये मध्यरात्रीपासून पुन्हा जोरदार पावसाची हजेरी, अटलेल्या विहिरींना पाणी उतरण्यास मदत होणार, शेतीच्या कामांना येणार वेग। वेगवान कारच्या खिडकीमध्ये बसून मद्यप्राशन करून जीव घेणार स्टंट, धुळे सोलापूर गांधेली फाटा इथला जीव घेणा प्रकार असल्याची माहिती। वाशिमच्या किन्हीराच्या परिसरात वादळी वाऱ्याचा धुवाधार, पावसानं झोडपून काढलं, पावसासह वादळी वाऱ्यानं उडाली जिल्हा परिषदेच्या शाळेची 3 पत्रे, जिल्हा परिषद शाळेची दुरावस्था। धुळे जिल्ह्यामध्ये पावसाची तुफान बॅटिंग, शहरासह जिल्ह्यातील बहुतांश भागामध्ये पावसाची हजेरी, कापडणे गावात शिरलं पाणी। यश आणि पराभवाला वाचवणं शिकलं पाहिजे, विकासासाठी गरज तिथं पडेल तिथं आम्ही सोबत आहोत, खासदार बळवंत वानखडेंना शुभेच्छा देत रवी राणांचं वक्तव्य। पुण्यातील 60 ते 70 रुग्णालयांमध्ये बॉम्ब ठेवल्याची अफवा, पोलिसांकडून धमकीचा मेल करणाऱ्याचा शोध सुरू। राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या कर्मभूमीत अवैध धंदे फोफावले, ग्रामपंचायतीनं घेतला अवैध धंदे दारूबंदीचा ठराव, मात्र पोलिसांचं गंभीर प्रकरणांकडे दुर्लक्ष।